नगर परिषदचे सर्व नगरसेवकांना मॅचला सुरुवात दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मॅच ऑन गेम ऑन. या ठिकाणी स्ट्राईक वरती शैलेश भोईर साहेब आहेत आणि त्यांचा समवेत आपण पाहू शकाल चरणजी रसाळ साहेब आहेत. मात्र ही विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मात्र अगदी डिक्लेअर झोन मध्ये तिथे 2 धावा. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अतस्वागतम. याच दरम्यान युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांची ओळख आहे, स्मार्ट, डॅशिंग, डायनामिक आणि तितकेच रुबाबदार नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आपल्या सर्वांचे लाडके अभिजित दादा करंजोळे पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांना पुढे येऊन दिलंच नाही, त्यांना म्हणतायत तुम्ही खेळा, त्यांना पुढे येऊन दिलंच नाही. म्हणजे दादांची बॅटिंग बॉलिंग स्ट्रॉंग आहे वाटतंय. दादांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अतस्वागतम. डॅशिंग, रुबाबदार आणि डायनामिक आमचे लाडके अभिजित दादांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम अभिजित दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. दादांना पुढे येऊन दिलंच नाही, डायरेक्ट डगआउट मध्ये बसवलंय. म्हणजे ही दादांची बॅटिंग बॉलिंग बोलते. अगदी पहिल्याच बॉलवरती मात्र शैलेश दादा यांनी मात्र एक मोठा फटका दाखवलाय. इथे फटका हा देखील चांगला आहे. कव्हर्स मध्ये बॉलला पाठवलाय अगदी जमिनीला दन 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 करत. चेंडू सीमा पार. ही दमदार सुरुवात अंबरनाथ नगर परिषद नगरसेवकांची चौकार. खरं तर या सामन्यांचा आनंद खरं तर सर्वच प्रेक्षक वर्ग घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅकफूट वरती येण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी शॉर्ट कव्हरला तिथे नक्कीच किरणजी भोईर साहेब आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. इथून पवन पाटील साहेब इथून कमबॅक करतायत. खरं तर कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. हा देखील सामना तुम्हाला 5 षटकांचा पाहायला मिळेल. म्हणजेच यस 4 षटकांचा आहे, माफी असावी. 4 षटकांचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. यस, मॅच ऑन. समोर चेंडू होता, अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क अगदी हलकासा होता. त्यामुळे इथून याही बॉलवरती एक सिंगलच्या मदतीने 7 धाबा. अगदी अंबरनाथ नगरसेवक संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शैलेश भोईर साहेब आहेत, त्यानंतर चरण साहेबांना आपण पाहू शकाल. आणि त्यांच्याच अगेन्स्ट पवन पाटील साहेबांना आपण पाहू शकाल गोलंदाजी करत आहेत. इथून कमबॅक चांगला झालाय, म्हणजेच कमी धाबा खर्च करायला सुरुवात केली आहे. आताचा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. अगदी बॅट्समन चरणजी रसाळ साहेबांना आपण पाहू शकाल, त्यांच्या अगदी बॉडी पासून दूर चेंडू होता, अवे फ्रॉम दी बॉडी. आणि हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अगदी आतापर्यंत 5 बॉल झालेले आहेत, 7 धावा इथून आतापर्यंत मी तर म्हणेन गोलंदाज पवन पाटील साहेबांनी खर्च केलेले आहेत. ही चांगली मॅच होणार आहे, या मॅचला मजा येणार आहे. खरं तर व्यासपीठावरती आपण पाहू शकाल अंबरनाथ नगर परिषदचे खरं तर विद्यमान नगर अध्यक्ष मॅडम या ठिकाणी आपण पाहू शकाल. तेजस्वी विश्वजित कुरुंदले पाटील मॅडम आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर सामन्यांचा आनंद घेत आहेत. आणि इथून हा व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव, टीमची टोटल 8 धावा. खरं तर सर्वच मी तर म्हणेन सर्व प्रेक्षकांची लक्ष मात्र या मॅचवरती आहेत. सर्व नगरसेवक आपापल्या वॉर्ड मधले हे सर्व नगरसेवक आपण पाहू शकाल. फुल लेंथ बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि थांबवण्यात आलंय. वेट आणि वॉच क्रिकेट सुद्धा पाहायला मिळतोय. यस नो वेटचा वापर इथे केला जातोय. शेवटचा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पॉवर प्ले मध्ये पवन पाटील साहेबांचे हे पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा. डीजे
नगरसेवक संघाला सध्या लीड करतायत ते म्हणजेच आपण पाहू शकाल माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे साहेब सध्या बदलापूर नगरसेवक संघाला ते लीड करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच शैलेश भोईर ते बॅटिंग करतात, ते संघाला लीड करतायत. त्यांच्या समवेत आमचे सायली एक्स या स्पर्धेचे दमदार आयोजक अगदी आमचे संदीपजी लकडे साहेब आहेत. खरं तर ते देखील या टीमला लीड करतायत. दमदार ते देखील माजी नगरसेवक आहेत आणि त्यांचे खरं तर धर्मपती देखील या ठिकाणी आहेत. त्या देखील या सामन्यांचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. एक दमदार स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि त्या स्पर्धेमध्ये हे दमदार प्रेक्षणीय मॅच सर्व नगरसेवक मैदानाच्या आतमध्ये आपला क्रिकेट होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं संदीपजी ढमढेरे यांना पण पाहू शकाल आणि पहिल्याच बॉलवरती समोरचा लीडर अर्थातच शैलेश दादा भोईर यांना मात्र बाद केलंय. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद, बॅट्समन मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल. खरं तर त्यांची सर्वजण वाट पाहत होते. अगदी आमचे अभिजित जी करंजुले साहेबांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. दमदार डॅशिंग नगरसेवक अंबरनाथचे त्यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. नाही, ज्या प्रकारे दादा बॅटिंग करतो ना, असं वाटतं बॅट नाही तलवार घेऊन मैदानावरती उतरलाय. आता बघूया कशा प्रकारे तो बॅटिंग करेल. अभिजित दादाला आपण पाहतोय स्मार्ट, डॅशिंग आणि तितकंच रुबाबदार आहे, पण बॅटिंग करत असताना आता तशीच रुबाबदार फलंदाजी करू शकेल का प्रश्न निर्माण झालाय. नो डाऊट एक जबरदस्त खेळाडू आहे. यावेळेस थोडंसं आपण म्हणू शकतो अर्ली बॅट्सविंग आपल्याला पाहायला मिळाली. आलाय बॉल डॉट. कमबॅक करणं गरजेचं आहे. शैलेश दादा गेल्यानंतर आता कोणाला तरी त्यांची उणी भरावी लागेल आणि त्यासाठी जबाबदारी सोपवली अभिजित दादा यांच्या खांद्यावरती. नक्कीच आडवा बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे फटका चांगला आहे, कव्हर्सला बॉल उडवलाय, तिथे खेळाडू आहेत परंतु इथे चांगली फिल्डिंग. दादा पळा पळा, स्ट्रोक खेळल्यानंतर पळा, 2-4 रन कंप्लीट करा, कारण गरजेचं आहे. धावा वळवणं गरजेचं आहे. दादा बघत बसले होते काय घडतंय. त्या वेळेमध्ये पळाले असते 3-4 धावा तर कंप्लीट झाल्या असत्या. चला हरकत नाहीये, 2 धावा देखील कंप्लीट झाल्या नाही, 1च धाव झाली कंप्लीट. धावफलक पुढे सरसपत असताना पाहायला मिळेल जी मात्र 9 धावा. हा देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल ढकललाय परंतु आता इथे धावा किती मिळतील. यस पंच, यस 2 धावा. आता कमबॅक करावा लागेल. ज्या प्रकारची कमबॅकची आशा आहे तर अशा पल्लवी देखील करावी लागतील. शरण दादा स्वॅकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. शरण दादाकडे देखील गुणवत्ता ठासून भरली आहे. शरण दादांना या ओव्हर मध्ये कमबॅक करावं लागेल. फुलटॉस बॉल जर होता ऑन साइडला टर्न केलाय, मैदानावरती आलाय बॉल डॉट. अगदी तिथे आपण पाहू शकाल जे बदलापूर नगरसेवक टीमला लीड करतायत राजेंद्रजी घोरपडे साहेब जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांना पण पाहू शकाल. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. अगदी एक सामना आपण पाहिलात बदलापूर बीजेपी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, दुसऱ्या बाजूला शिवसेना जे नगरसेवक होते तिथे देखील नक्कीच राजेंद्र घोरपडे साहेबांची चांगली कामगिरी झाली होती. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला ढकललाय. इथे देखील आपण पाहू शकाल धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. दादा पळा पळणं गरजेचं आहे, कारण कुठेही गेलं ना तरी देखील धावा पळणं गरजेचं आहे. जोपर्यंत फिल्डिंग होत नाही तोपर्यंत पळणं गरजेचं आहे. यस या ठिकाणी ओव्हर कंप्लीट आहे, ओव्हर संपलेली आहे. षटक क्रमांक दुसराही समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंबरनाथ नगरसेवक टीमची धावासंख्या जाऊन पोहोचले 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. झिरमिर पाऊस धारा हिरहिर करी मदनाचा वारा, ये हो सजन ये हो निशान
तुला दिसला ना दुसरं समाप्त धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. अभिजित दादा आणि चरण दादांनी स्ट्रॅटेजी भारी बनवली हा, का आपल्याला पटलं. आपण दोघच 5 ओव्हर बॅटिंग करायची, बाकी कोणाला बॅटिंग द्यायची नाही. बरोबर ना दादा? दादा हसतायत, मतलब कुछ तो गडबड आहे. चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता पाहायला मिळतात चरण दादा, अभिजित दादा मैदानावरती. तर बॉलिंग ट्रॅक वरती पाहू शकतो आपण दिलीपजी बैकर साहेब आहेत, ते देखील एक दमदार नगरसेवक. त्यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचले, परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. भरपूर सारं टेन्शन असतं. येस, कुठे जरी बॉल गेला ना तरी देखील रन पळायचेच आहेत. बाहेर जर बॉल गेला त्या जाळीच्या तर मात्र 2 धावा डिक्लेअर आहेत. त्या व्यतिरिक्त कुठे जरी गेले तरी देखील पळणं गरजेचं आहे. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे मैदानावरती फलंदाज झालेत बाद. चरणदादांच्या खेळीचा अंत. चरणदादा बॅक टू दी पवेलियन. बरोबर आहे, डीजे वाला पण अंबरनाथचा आहे. विकेट गेल्यावर कसा वाजवेल? पगार पण अंबरनाथ. निखिल दादा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आता 2 युवा नगरसेवक मैदानावरती. युवा म्हणजे जोश आहे. आणि बघूया कशा प्रकारची कामगिरी या 2 खेळाडूंच्या वतीने करण्यात येईल. धावसंख्या फलकावरती अगदी सिरवलेल्या पोझिशनवरती पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न केल्या, मिडविकेटच्या दिशेला फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. आलिया मैदानावरती सिंगल, एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. मी उल्लेख करत होतो की युवा नगरसेवक आहेत. स्वामी विवेकानंदांची देखील एक शिकवण आहे की यू गिव्ह मी 100 यंगस्टर अँड आय विल चेंज द फ्युचर. तुम्ही मला जर 100 युवक दिले ना, मी जग पालटण्याची शक्ती माझ्या ओरामध्ये बाळगतो. आणि ते यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत, नगरसेवकाच्या पोझिशनवरती आहेत. कौतुक आहे या संपूर्ण जनतेचं, ज्यांनी या युवा नगरसेवकांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. कारण ही पिढी जी आहे ती मात्र पिढी घडवू शकते, आणि त्यासाठी या सर्वांचं मी कौतुक करेल. जाऊया मैदानाच्या दिशेला. फुलटॉस बॉल, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दादा चौकार आलाय, 4 धावा मिळतील. गुड स्ट्रोक बाय अभिजित. माझा अप्रतिम संगीत, प्रभू श्री रामचंद्रांचं जबरदस्त संगीत डीजे पप्पा यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो आला बॉल डॉट, आणि डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या फरकावरती स्थिरवलेल्या पोझिशनवरती 17 आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. ओव्हर झाली का? येस, आम्ही चेक करत होतो. अंपायरांचं लक्ष बरोबर आहे. ओव्हरची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 17 पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. नक्कीच इथे पाहिलं तर अंबरनाथ नगरसेवक टीमला धावा बनवाव्या लागतील, कारण की बदलापूर संघ एक स्ट्रॉंग संघ आहे. यांची मॅच आम्ही पाहिलेली आहे, त्यामुळे इथून धावा बनवाव्या लागतील. जर का या मॅचमध्ये 30-35 बनले ना तर मॅचला मजा येणार आहे. अगदी दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल, ती म्हणजेच अंबरनाथ नगरसेवक संघाची. इकडे देखील आपण पाहिलं तर उमेश पाटील साहेब आहेत, ते देखील एक दमदार गोलंदाज आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर संदीपजी लकडे साहेब आहेत, ते देखील एक भरपूर चांगली गोलंदाजी करत आहेत. म्हणजेच दुसऱ्या बाजूला देखील मजा येणार आहे. त्यामुळे इथे धाबा किती होऊ द्यात, प्रेक्षकांना मजा येणार आहे. अगदी इथे षटक क्रमांक 4 शाकिब कुहारी साहेबांना आपण पाहू शकाल. शेवटचे षटक ते घेऊन आलेले आहेत. यस, 4 षटकांचा सामना आहे. शेवटचा षटक आहे. आता इथून प्रत्येकी बॉलवरती धावा जमा कराव्या लागतील, आणि मैदानावरती धावा जमवणं गरजेचं. अभिजित दादा ठोका आता सिक्सर, कारण गरजेचं षटकार ठोकणं. दुसरीकडे आपल्याला देखील बॅटर पाहायला मिळतात. कमबॅक करावा लागेल. कमबॅक होईल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. आलाय बॉल डॉट, डॉट बॉलने आपण पाहू शकतो अजून एक डॉट बॉल. कमबॅक होईल का हा प्रश्न निर्माण झालाय. अगदी सातत्याने मात्र शेवटच्या षटकामध्ये लगातार मात्र 2 चेंडू हे डॉट आलेले आहेत. अगदी इथून शेवटच्या षटकात धावा जमा करणं फार महत्वाचं आहे. शॉट ऑफ लेन बॉल, अगदी बॉलला पाठवलंय सरळ
डिक्लेअर झोन मध्ये इथे 2 धावा मिळतील. धावा कशा येऊ द्यात आता या महत्वाच्या आहेत. सध्या तरी फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत चांगली धावा संख्या बनली आहे. टीमची टोटल 19 धावा. मॅच ऑन. खरं तर मॅचला मजा येते. चांगला सामना पाहायला मिळतो. इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न परंतु इथे हा देखील डॉट बॉल. बॅट्समन सेफ आहेत, नॉट आउट. त्यामुळे आता इथून हा डॉट बॉल. खरं तर हे शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत म्हणजेच शेवटचे 2 चेंडू. एखादा बिग हिट येणं आता महत्वाचा आहे, एखादा मोठा फटका येणं महत्वाचा आहे. ऑन साइडला बिग हिट केलाय, फटका दमदार. इट्स अ मॅक्सिमम बिग 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 हिट, सिक्सर. जीवला का जीव हानी झाला पाहिजे, शरदाला नाव आला पाहिजे. थँक्यू डीजे. छकडेवाला नाही, हा छकडा आलाय, हा सिक्सर आलाय आणि तो देखील बॅटर निखिल दादांच्या बॅट मधून. सिक्सर आला, धावसंख्या 25. अब आएगा इस मॅच में मजा. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आलाय. बॉल डॉट, धावसंख्या फलकावरती 25. 25 धावा, 26. 26 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. ते म्हणजेच टीम बदलापूरचे नगरसेवक या संघासमोर. 25 धावा ठीक आहे, मॅच बनू शकते सर. IPL ची फायनल आठवावी लागेल, जिथे रायझिंग पुणे सुपर जायंट विरुद्ध आपल्याला मॅच पाहिली होती मुंबई इंडियन्स 2017चा IPL फायनल. 25 झाले, 26चं लक्ष आहे, 26चं टार्गेट. आता शैलेश दादांची गोलंदाजी, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येकाची गोलंदाजी पणाला लागणार आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल. 26 धावा डिफेंड करायचे तर गोलंदाजी चांगली लागते, करू शकतात. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज, आपण सातत्याने उल्लेख करतो. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रोहनदादा पाटील एक विस्फोटक बॅट्समन आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी इथून मसूद कुहारी हे देखील एक दमदार बॅट्समन आहेत. कारण की जिथे मागचा सामना झाला होता तिथे मसूद कुहारी हे मॅन ऑफ द मॅच राहिले होते. त्यामुळे यस आकिब माफी असावी, इथे मसूद लिहिलं त्यामुळे आम्ही तेच नाव अनाउन्समेंट करतो, माफी असावी. ठीक आहे, चलताय. आपल्याला पाहायला मिळतील 26 धावांचं लक्ष, 26चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला बॅटर्स प्लीज, विनंती असेल की लवकरात लवकर सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नगरसेवक अंबरनाथचे विपक्ष नगरसेवक बदलापूरचे, असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक टेप ओव्हर पाहिजे होती, मजा आली असती, मजा आली असती. 4 ओव्हरची मॅच 6 ओव्हरवर गेली असती, शंका नव्हती यात. टेप बॉल ओव्हर, कारण भल्या भले आपण पाहू शकतो लेजंड खेळाडू जे आहेत 2 ओव्हर टाकतात, त्यामुळे आता मजा आली असती. पण ठीक आहे, हरकत नाही आहे. 26 धावेंचं लक्ष आहे, 26चं टार्गेट. बनू शकते धाव आणि डिफेंड देखील होऊ शकते. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक नियोजन, सायली एक्स क्रीडा मंडळ आणि तसेच टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सायली एक्स प्रीमियर लीग, सायली एक्स चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बॅटिंग केली आहे जरूर थोडीशी निराशाजनक, मात्र सांगावं लागेल अंबरनाथचे नगरसेवक संघाला की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी, अडथळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. कमबॅक करावा लागेल, तो कमबॅक कशा प्रकारे होईल देखील पाहणं गरजेचं. 26चं लक्ष, 24 बॉल, ब्लॉकबस्टर मुकाबला मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला रंगेल यात ती मात्र शंका नाहीये. 24 बॉल 26ची आवश्यकता आहे. सर काय वाटतंय कशा प्रकारे मॅच पुढे जाऊ शकते, कारण 24 बॉल 26 50-50 मॅच तुम्हाला वाटतीये का की 60-40? नक्कीच सुरुवातीच्या षटकांमध्ये जर का विकेट आले तर मी तर म्हणेन बदलापूर नगरसेवक टीमला नक्कीच बॅकफुटवरती ढकलू शकतात.
येस, मैदानाच्या आतमध्ये अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे खरं तर अध्यक्ष उमेश पाटील साहेबांना आपण पाहू शकाल आणि अंबरनाथ नगर परिषदेचे एक दमदार नगरसेवक देखील आहेत. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मॅच ऑन. 24 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे, म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 7च्या सरासरीने धाबा बनवावा लागतील. पहिलाच बॉल अगदी ब्लॉक हॉलमध्ये, अर्थात यॉर्कर लेंथ, आणि इथे मात्र या पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल. एक धाव फलकावरती इथे लावण्यात आलेले आहे. स्ट्राईक वरती अकीब कुवारी यांना आपण पाहू शकाल, एक दमदार बॅट्समन आहेत. इथे फटका चांगला आहे, अगदी क्रिकेटिंग शॉट परफेक्टली मी तर म्हणेन मिडल ऑफ द बॅट झाला होता व त्यानंतर आपण पाहू शकाल कव्हर्स मध्ये बॉलला अडवलाय. व्हेरी गुड रनिंग. क्या बात आहे, क्या बात आहे. चंद्रकांत सर पाहायला मिळाले, ज्यांच्या वतीने अफलातून आपल्याला फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळाला. उमेश दादाने या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल. कमबॅकच्या अशा पल्लवीत होतील काय देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार, धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 ऑन द बोर्ड, 26 लक्ष. या मिस्टेक टाळणं गरजेचं आहे. उमेश दादांनी तो चान्स क्रिएट केला होता, मात्र कुठेतरी थोडंसं आपण पाहू शकतो फिल्डिंग मध्ये लुजनेस पाहायला मिळते. आलाय पुन्हा एकदा चांगला बॉल, आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. धावा डिफेंड देखील होऊ शकतात, पण त्यासाठी मनामध्ये जिद्द असणं गरजेची आहे. म्हटलं जातं की उडत्या पाखराला परतीची ताण नसावी, नजरेत सदा नेहमी नवी दिशा असावी. घड्याचं काय ते तर केव्हाही बांधता येईल, मात्र क्षितिजा पल्याड जाण्याची जिद्द तुमच्या ओरामध्ये असावी. इथे जिद्द गरजेची आहे की आम्ही धावा डिफेंड करू शकतो आणि पहिला गडी करत होतोय. मी म्हटलं होतं मैदानावरती जिद्द असणं गरजेचं आहे. चिवटपणा, चिकाटी, शेवटच्या मुमेंट पर्यंत हार नाही मानणार हे सांगणं गरजेचं आणि तेच पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसतोय, पहिला विकेट. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर एक मोठा धक्का लागलाय, तो म्हणजेच खोलगाव बदलापूर नगर परिषद नगरसेवक संघाला. मी तर म्हणेन एक हार्ड हिटर बॅट्समन अकीब कुवारी यांना बाद करण्यामध्ये यश आलंय. नवीन बॅट्समन रोहनदादा पाटील. इथे फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित ही धोक्याची घंटा होती. जर का चेंडू हातामध्ये मिळाला असता तर इथे नक्कीच विकेट मिळाली असती. येस, पाहायला मिळतोय 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 5 या आकड्यावरती. मॅच मध्ये कमबॅक झालाय. अब आएगा कहानी में ट्विस्ट. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुली अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. हे सांगणारी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, रनआउटची संधी निर्माण झाली होती. आय थिंक विश्वजित दादा होते. येस, आपल्याला पाहायला मिळतील. एकदा झाली कंप्लीट अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 6, म्हणजे विजयासाठी अजून देखील 18 बॉल 20 ची आवश्यकता. नक्कीच मॅच रंगणार आहे, यातील मात्र शंका नाहीये. शेवटच्या षटकापर्यंत मॅच आले ना तर खरं तर पैसा वसूल मॅच. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. दोन्हीही टीमचे सर्व नगरसेवक आपला जोश दाखवत आहेत. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम बॅटिंग आणि काय धावतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावरती. स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माता, शिल्पकार आणि जनक, क्रिकेटमधील एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाच्या भोवती नेहमी वलय निर्माण होते, असे संदीप सर पाहायला मिळतात. डावखुर हाताचे गोलंदाज आहेत. बॉल पडल्यानंतर नेहमी थोडंसं टर्न घेतो आणि त्यामुळे कुठेतरी मी म्हणेल या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये देखील चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल 20 ची आवश्यकता है. मैच बन सकती है अभी भी. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यूं तक करना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील. इथून देखील ते प्रयत्न होतील का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आणखीन एक दमदार नगरसेवक आमचे मंगेशजी धुळे साहेब, त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या साहेब आपण.
येस मॅच ऑन या ठिकाणी पहिला बॉल तर डॉट आला होता, परंतु तदनंतर इथे दुसरा देखील बॉल डॉट आलाय. म्हणजेच संदीप लकडे साहेबांची इथे गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. धारदार गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं की अगदी अंबरनाथ नगरसेवक संघाकडे देखील एक प्रमुख गोलंदाज आहेत, अगदी उमेश पाटील साहेब पाहिलं, परंतु आता इथून संदीपजी लकडे साहेबांना पाहू शकाल. फटका फसलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग मध्ये. खेळाडू आहे त्यांच्या आवेगाच्या बाहेर. यस, बॉल सीमा पार. धावा 4, ठोकलाय चौकार. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कारण दोन्ही संघांमध्ये बाजीगर पाहायला मिळतात. आता 11 खेळाडू दोन्ही संघांमध्ये जवळपास 22 ते 24 खेळाडू पाहायला मिळतात. आणि बघा दर्शकांची आणि त्यासोबतीला आपले जे सर्व नगरसेवक आहेत, लाडके नगरसेवक, त्यांच्या देखील उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. सर्वजण उभे राहिलेत कारण मॅचच तितकी कडक आहे. काटाकीर सामना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या खेळीचा अंत. मॅच आउट. वरती चौकार आला होता, परंतु त्या चौकाराचा प्रत्युत्तर या ठिकाणी संदीपजी लकडे साहेबांनी दिलंय. लगेच विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल शागोप गोरे साहेबांना मैदानाच्या आतमध्ये. हे देखील एक विस्फोटक बॅट्समन आहेत. म्हणजेच बदलापूर नगरसेवक टीमकडे देखील खोलवर टप्प्याची बॅटिंग पाहायला मिळेल. म्हणजेच अजूनही दिलीप बैकर साहेबांनाही येणं बाकी आहे. ते देखील एक विस्फोटक बॅट्समन आहेत. म्हणजेच मॅचला मजा येणार आहे. इथे समोर शेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यष्टांच्या मागे थोड्या चुका होत आहेत, परंतु यस, ही चूक मी तर म्हणेन बदलापूर टीमसाठी ही चांगली असेल, कारण की इथे 1 धाव आलेली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते 11 धावा. खरं तर नेट टू नेट सध्या ही लढाई सुरू आहे मैदानाच्या आत. म्हणजेच मॅच बॅलन्स आहे, बॅलन्स क्रिकेट. इथे देखील फटका फसलाय. जेलची संधी. नक्कीच या ठिकाणी विश्वजित दादा होते, त्यांच्या नक्कीच अभिजित दादा होते, त्यांच्या माध्यमातून थोड्या चुका झाल्या. अगदी कॅच झाली असती, मजा आली असती, परंतु कॅच ड्रॉप. आणि इथे देखील 1 धाव. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा. एक्झॅक्टली जर बघायला गेलं ना तर जो सर्कल होता त्या सर्कलच्या अगदी कॉर्नरला उभे असते ना, कॅच पकडूच शकली असते. मात्र ते आपण पाहू शकतो अटॅकिंग इंटेंटने गेले. का नसावं? ज्यावेळेस जावा तुमच्याकडे कमी आहे त्यावेळेस अटॅकिंग माइंडसेटने तुम्ही फिल्डिंग करणं गरजेचं, कारण ज्यावेळेस तुम्ही 2 ते 3 पावलं पुढे जाल बॅटिंग करत असताना, 2 ते 3 पावलं फलंदाज मागे जातील, आणि या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. षटक क्रमांक 2 समाप्त, धावसंख्या 12, 12 ऑन द बोर्ड, आणि अजून देखील 14ची आवश्यकता. 12 मध्ये 14. मॅच 50-50 आहे. अजून देखील 2 महत्त्वाचे विकेट गेलेत. 12 मध्ये 14 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये तितकेच दिग्गज खेळाडू आहेत, पण एकच संघ जिंकेल. बॉलिंग कोणाला देतील हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. 12 मध्ये 14 धावांची आवश्यकता, आणि मला वाटते चरण दादा आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल. आयोजकांनी सांगितले मला बोलायला, माझं असं काय नाही. हा मला राहायचे अंबरनाथ मध्ये. आयोजक म्हणतात की स्पीडअप करा, आमचं असं काही नाही. 12 बॉल 14ची आवश्यकता. चरणजी रसाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत, जबरदस्त गोलंदाजी करतात, त्यामुळे मॅच अजून बनू शकते. शेवटच्या षटकावरती मॅच अवलंबून आहे. ते शेवटच्या षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 12 मध्ये 14 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. चरण दादा प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं. शैलेश दादा ही विनंती असेल. 12 मध्ये 14 धावांची आवश्यकता. चरण दादा तयार.
ओव्हर द विकेट पहिला बॉल पुल केलाय जरूर, मात्र आलीये सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. नशीब सोबत आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा 14. 11 मध्ये 12ची आवश्यकता पाहायला मिळेल. 11 बॉल 12 धावा विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. येस, मॅच ऑन आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये किरणजी भोईर साहेब आहेत, ते देखील एक चांगले बॅट्समन आहेत. म्हणजेच मॅच बनवू शकते, चांगली मॅच पाहायला मिळेल. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, जेलची संधी आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. कॅच झाली ड्रॉप आणि तो उत्साह बघा. महेश दादांचा उत्साह बघा. सर्वात जास्त महेश दादाच नाचलेत. नई जरूरत है तारों की, नई जरूरत है सितारों की, अगर एक दोस्त मिल जाए तुम्हारे जैसा जो वाट लगाए हजारों की. तिथे कॅच सोडली आणि इथे उत्साह बनवतायत महेश दादा. इथे देखील फटका चांगला आहे. हा देखील अगदी कॅचची संधी होती, परंतु तदनंतर आणखीन एक कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे. असं वाटतंय किरण सरांनी संध्याकाळच्या सत्रामध्ये चहा सोबत बिस्किट नाही, चहा सोबत नशीब खाऊन आले. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय 9 बॉल 8 लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 9 बॉल 8 लेस दॅन रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय. 9 मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आहे. हा किरण दादांच्या नावामध्ये रन आहेत आणि धावा ते मारतायत, पण दुसरीकडे चरण दादांना देखील कमबॅक करावा लागेल. अडचणीमध्ये संघ जरूर सापडलाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपटी बार पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळते सिंगल तर कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 8 बॉल 7 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 8 मध्ये 7 8 मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता. चरण दादांचे हे 2 बॉल या मॅचचं भवितव्य या 2 बॉलवरती अवलंबून आहे. 8 मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता. अगदी या षटकातील हे शेवटचे 2 चेंडू हे फार महत्वाचे आहेत. ऑन साइडला अगदी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथून याही चेंडूवरती 1 धाव मिळेल. यस, इथे देखील 1 धाव मिळते. म्हणजेच आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलता येणार आहे. 7 चेंडू आणि 6 धावा संख्येची गरज. खरं तर किरण भोईर साहेबांचं कौतुक करायला पाहिजे, कारण की भरपूर चांगली बॅटिंग शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबलेले आहेत. त्यांना माहिती आहे मी जर थांबलो तर मॅच आपल्या बाजूने येणार, आणि तसंच काहीतरी घडतोय मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल खेळले आणि आतापर्यंत 10 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 7 बॉल आणि 6 धावा संख्येची गरज. खरं तर सर्वच नगरसेवकांचं लक्ष आता या मॅच वरती लागलेलं आहे, व तसेच सर्व प्रेक्षक वर्ग सध्या या मॅचला डोक्यावरती घेत आहेत. इथे फटका चांगला आहे. बॉल अगदी पाठीमागे जात चाललाय, परंतु याही बॉलवरती 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. प्रत्येक धाव मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करते, परंतु इथून सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने 21 धावा. आता सामना शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला रे, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या. काय 6 मध्ये 5 बनतील का प्रश्न निर्माण झालाय. मात्र बॉलिंग ट्रॅक वरती विपुल दादांना आपण पाहतोय. अंबरनाथ नगरसेवक
या टीमची जबाबदारी आता विपुल दादांच्या खांद्यावरती आहे. 6 मध्ये 5 धावा डिफेंड करायचे. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर. मॅच मध्ये मजा येईल. फुलटॉस बॉल मिस्टेक झाली आहे. बॉल अवे मध्ये आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 5 बॉल 3 ची आवश्यकता. 5 मध्ये 3 हे इक्वेशन असेल. 5 बॉल 3 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल 3. बघूया आता शेवटचे 5 चेंडू आणि 3 धावा चेज होतील का. 5 बॉल 3 ची आवश्यकता होती. मिस्टेक झाली आहे. मिस्टेक आणि एक्झॅक्टली आपण पाहू शकतो व्हाईट बॉल. आपल्याकडे धावा कमी आहे त्यामध्ये ही एक्स्ट्राची धाव कुठेतरी अडचणी निर्माण करेल. 2 धावांची आवश्यकता आणि फक्त विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 5 बॉल 2 धावा हे विजयाचं इक्वेशन असेल. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी. आता 4 बॉल 2 4 मध्ये 2 मॅच अडीतडीची पाहायला मिळतीये. 4 बॉल 2 धावा इक्वेशन पाहायला मिळतोय. उल्लेख तुम्ही केला की 4 मध्ये 2 धाब्यांची आवश्यकता. शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच जाऊ शकते. ती मॅच आपल्याला नक्कीच चांगली मॅच रंगते. परंतु इथून सातत्याने डॉट बॉल येणं आता महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. इथे हा चेंडू या पंच मात्र सांगतात की हा खराब चेंडू आहे. अर्थातच व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव मात्र आता बदलापूर नगरसेवक संघाला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर लेवल झालेला आहे. स्कोर इज अ लेवल. परंतु सामना जिंकण्यासाठी एका धावसंख्येची गरज. हा देखील चेंडू वाईड आहे. सामना जिंकला तो म्हणजेच बदलापूर नगरसेवक संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.